भारतीय रेल्वेच्या सलून कोचमध्ये रुद्राभिषेकाचा व्हिडिओ व्हायरल। 3,08,000 बुक केला होता कोच। उत्तर रेल्वेचं स्पष्टीकरण, सुरक्षिततेशी तडजोड नाही, कुणीही जखमी नाही, रेल्वेकडून स्पष्ट। सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा। महाराष्ट्रभर आम्ही दिपकेंच्या समर्थनार्थ आंदोलन करू, ठाकरेंचं वक्तव्य। नीट पेपर फुटीचं केंद्र महाराष्ट्रात असल्याचा उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यात कमीपणा काय? अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य प्रधानांमुळे धोक्यात, उद्धव ठाकरेंचा आरोप। दिल्लीतील जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं गेल्या 16 दिवसांपासून उपोषण। 8.25 किलो वजन घटलं। केंद्र सरकारनं अजून कोणतीही चर्चा केली नसल्याची अभिजित दिपकेंची माहिती। आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न, माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांच्यावर आरोप। माझ्या विरोधात षडयंत्रामागे कोणता राजकीय पक्ष तपासण्याची गरज असल्याचाही दावा। गिरिजा राऊत यांनी 12 कोटींची केली होती मागणी। दरमहा 5 लाख रुपये आणि 10 कोटी घेतल्याचा विनायक राऊत यांचा आरोप। त्यानंतर 3 BHK फ्लॅट मागून EMI भरण्याची केली मागणी। माजी खासदार विनायक राऊत यांचे पोलीस संरक्षण काढलं। संरक्षण शाखा 1 न पत्र पाठवून संरक्षण काढल्याची दिली माहिती। 30 मे रोजी सुरक्षा काढण्याबाबत अधिकृत पत्र। माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश राऊत यांची 23 जुलैपर्यंत चौकशी नाही। विनायक राऊतांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर राऊत कुटुंबातील 7 जणांवर गुन्हा दाखल। ठाकरेंचे नाशिक महानगरपालिकेतील 15 पैकी काही नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा। नगरसेवक उद्या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची घेणार भेट। ऑपरेशन टायगर हाणून पाडण्याचा दावा। लाडकी बहीण योजनेतून 80 लाख नवे 92 लाख लाभार्थी वगळले। KYC न करणं, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे वगळले लाभार्थी। एकूण लाभार्थ्यांच्या तब्बल 38% लाभार्थी योजनेतून कमी। बीड जिल्ह्यात सर्वाधिक 28 लाख लाडक्या बहिणींना वगळलं। महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 8 वाजता होणार मंथन। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि खासदार अशोक चव्हाणही राहणार बैठकीला उपस्थित। महायुतीच्या महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। सूत्रांची माहिती, भाजपला 48% महामंडळ, शिवसेनेला 29 तर राष्ट्रवादीला 22% महामंडळ मिळणार असल्याची माहिती। चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेता पदाचा वाद पुन्हा पेटला। वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल। धानोरकर गटानं गेल्या आठवड्यातच दाखल होतं आपलं संख्याबळ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावे नवा विक्रम। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत फडणवीसांनी शरद पवारांना टाकलं मागे। महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस आता 3ऱ्या क्रमांकावर। मंत्री आशिष शेलार यांनी लीलावती रुग्णालयात घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगेंच्या मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू। तब्येतीची विचारपूस करून शेलार यांनी कुटुंबियांशी साधला संवाद। मनोज जरांगे पाटील ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली जिल्हा दौऱ्यावर येणार। 4 गावात जरांगे पाटील यांच्या जाहीर सभा होणार। वाळा तालुक्यातल्या बोरगाव येथे सकल मराठा समाजाच्या संघटनात्मक बैठकीत निर्णय। सांगलीच्या ईश्वरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष अपात्र प्रकरणी आनंदराव मलगुंडे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार। विरोधकांच्या दबावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवल्याचा मलगुंडे यांचा आरोप। धाराशिवमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद। ठाकरेंच्या शिवसैनिकांनी रस्त्यावर वाहनं लावून केला निषेध। शहरात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक। जेजुरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतील ट्रॅक्टरला ट्रकची धडक। या दुर्दैवी अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 16 ते 18 वारकरी जखमी। अपघातात जखमी झालेल्या महिला वारकऱ्यांवर जेजुरीतल्या रुग्णालयात उपचार। सर्व वारकऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची केली विचारपूस। सांगली जिल्ह्यातल्या संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर कसबे डिग्रस येथील दिंडी पायी चालत असताना वारकऱ्यांना ट्रकची धडक। जालन्याच्या नवोदय विद्यालयामध्ये रॅगिंगचा प्रकार। 7 विद्यार्थ्यांचं निलंबन। 11वीमध्ये शिकणाऱ्या 7 मुलांकडून 9वीच्या विद्यार्थ्यांचा छळ। सतत कपडे धुवायला लावून बेल्टनं मारहाण। पालकाच्या तक्रारीनंतर कारवाई। साताऱ्यातील होळमध्ये बनावट दूध रॅकेटचा पर्दाफाश। अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई। पावडर जप्त। भोसले कुटुंबातील 3घांसह 5 जणांवर गुन्हा दाखल।
गडचिरोलीमध्ये आढळले नक्षलवाद्यांचे धमकी देणारे बॅनर आणि पत्रकं। गडचिरोलीत होऊ घातलेल्या विविध प्रकल्पांना विरोध दर्शवण्याचं दहशतवाद्यांचं आवाहन, नक्षलवाद्यांचं आवाहन। पोलिसांकडून जंगल परिसरात शोधमोहीम तीव्र। नागपुरातील कपिलनगर परिसरात चहाच्या 10 रुपयांवरून मजुराचा खून। मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमासाठी उभारलेल्या मंडपावर काम करणाऱ्या मनोज यादव यांची धारदार शस्त्रानं हत्या। प्राथमिक माहितीनुसार चहा विक्रेता कैलास लालचंद गणवीर यांना हत्या केल्याची माहिती। मुंबईच्या पायधोणी परिसरामध्ये एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर इमारतीच्या सुरक्षा रक्षकाचे अत्याचार। इमारतीमधल्या शौचालयात मुलगी गेली असताना सुरक्षा रक्षकाकडून अत्याचार। नराधम आरोपीला अटक। फाशी देण्याच्या मागणीसाठी स्थानिकांचा पोलीस स्टेशनला घेराव। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर शहरामध्ये झालेल्या हॉटेल मालकाच्या हत्येनंतर संतप्त नागरिकांचं आंदोलन। पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। मात्र मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी कायम। बीडच्या घाटनांदूर इथे ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करण्याची मागणी। आक्रमक ग्रामस्थांकडून घाटनांदूर बेमुदत संपची आग। आरोपींना अटक करून कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात एकावर तलवारीनं हल्ला करून हाताचे पंजे तोडले। रोहिदास दांगडे गंभीर जखमी। 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। एकाला अटक, इतरांचा शोध सुरू। कोल्हापूरमध्ये राजारामपुरीतील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या। 1 महिन्याच्या मुलीचं वारसं होण्यापूर्वीच महिलेनं मृत्यूला कवटाळलं। स्मिता काटकर असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव। कोल्हापुरातल्या अस्मिता काटकर आत्महत्या प्रकरणी आई वडिलांचा गंभीर आरोप। पैशासाठी अस्मिताच्या सासरच्या मंडळींकडून छळ सुरू असल्याचा आरोप। मुलीच्या बारशासाठी पैशांसाठी तगादा लावल्याचाही आरोप। बुलढाण्याच्या खामगाव शहरातल्या डॉक्टर गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू। डॉक्टरांच्या मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रात जिल्हाभर हळहळ। खामगाव ग्रामीण पोलिसांनी केली तिघांची चौकशी।